नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत वसईतील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, वसईचे आद्य इतिहासकार प्राध्यापक रजिन डिसिल्वा यांच्याकडे. नमस्कार सर. मंडळी, वसईचा जो इतिहास आहे पोर्तुगीज कालीन त्यापूर्वीचा आणि नंतरचा देखील जो इतिहास शोधून काढला आणि ज्यांना खुद्द पोर्तुगल सरकारने शिष्यवृत्ती देऊन 1 वर्ष पोर्तुगलला राहून त्यांनी तिकडची कागदपत्र तपासून वसईचा त्या काळचा इतिहास जो आहे तो पुस्तक रूपाने लोकांसमोर आणला. त्यांची पुस्तकं खूपच प्रसिद्ध आहेत. म्हणजे एक पुस्तक आहे वसईचे रगेल आणि रंगेल पोर्तुगीज, त्यानंतर वसईचा इतिहास, वसईचा किल्ला, अशी बरीच पुस्तकं आहेत. तर आज सर आदित्यच्या माध्यमातून, आदित्य माझा मित्र आहे, आदित्यनं एक सुंदर चित्र रेखाटलेलं आहे. वसईच्या किल्ल्याचं जे प्रवेशद्वार आहे बाले किल्ल्याचं, त्याचं आदित्यनं सरांनी जो अभ्यास केलेला आहे त्याच्या माध्यमातून आदित्यनं विचार करून हे चित्र काढलेलं आहे. ते सरांसमोर आहे आणि सर आता आपल्याला त्याबद्दल अधिक माहिती देणार आहेत. सर सांगा ना, या बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबद्दल आणि इथे असलेल्या मूर्तीबद्दल, हे कोरिंथियन पिलर्स आणि इतर जे इन्स्क्रिप्शन आहे किंवा तिकडे कोट ऑफ आर्म्स आहे त्याबद्दल आम्हाला जरा सांगा ना. म्हणजे प्रवेशद्वार कोणी बांधले काय? हा, मध्ये जो बाले किल्ला आहे ना, हा, त्याचा एंट्रन्स आहे. ओके. तर पोर्तुगीज मध्ये त्याबद्दल असं लिहिलं आहे, हा, ओ primeiro capitão हा, que edificou esta fortaleza por Garcia de Sá por mandado de governador Nuno da Cunha era de in the year हा. 1536 म्हणजे 1536. ओके. मग ह्याचा अर्थ काय आता मराठीमध्ये? हा ह्याचा मराठीमध्ये अर्थ काय? हा बाले किल्ला हा, 1536 साली. साली हा, वसईचा पहिला कॅप्टन हा, गार्सिया डिसा हा, याने हा. गव्हर्नरच्या आदेशावरून बांधला. ओके. गोव्याला जे गव्हर्नर होते हम्म. नानो दी कुन्हा. हम्म. अच्छा, हा असा त्याचा अर्थ आहे. हा? असा त्याचा अर्थ आहे मराठीमध्ये. हा. आणि हा शिलालेख जो आहे तो आपला बाले किल्ल्याचा जो मागच्या साईडचा बुरुज आहे त्यावरती लावलेला आहे. ओके. आम्ही इतकी वर्ष तो वाचतोय, पण आम्हाला असा फ्लोमध्ये आणि पोर्तुगीज प्रोनाऊन्सिएशनमध्ये कधीही वाचायला जमणार नव्हतं. ते तुमच्या माध्यमातून हे जमलं आता, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.